एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आपल्या आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतलेली आहेत असं समजतंय। मुख्य नेते शिंदेंच्या निर्णयाशी आमदार आता बांधील राहणार आहेत। नियम, अटी आणि शिस्तीचं पालन करण्याचा सुद्धा उल्लेख पत्रामध्ये आहे। आमदारांनी सगळे अधिकार आता शिंदेंकडे सोपवलेत, तसं प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद आहे। तर एकनाथ शिंदेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून जालन्यातल्या महिलांनी सिद्धिविनायकाला साकडं घातलं। सिद्धिविनायक गणपतीची महाआरती करत या महिलांनी शिंदेंच्या मुख्यमंत्री पदासाठी प्रार्थना सुद्धा केली। जालना महिला आघाडीच्या वतीनं आज आम्ही इथं गणपती सिद्धिविनायक मंदिरामध्ये गणपतीची आरती केली आणि ही आरती करून आम्ही गणपती बाप्पाला साकडं घातलंय आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या वतीनं की आमचे सर्वांचे लाडके भाऊ एकनाथरावजी शिंदे साहेब यांना पुन्हा मुख्यमंत्री होऊ द्या। आणि तसेच आमचे जालन्याचे जे आमचे भाऊ आहेत लाडके भाऊ अर्जुन भाऊ खोतकर यांनाही शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रीपद मिळू द्या याच्यासाठी आज आम्ही गणपती बाप्पाला साकडं घातलेलं आहे।